नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आले कोईन लावून मासे पकडायचे आहेत आपल्याला. इकडे बघू शकता माझ्यासोबत आई आहेत आणि आपल्याला कोईन लावायला पहिलं सर्वात आधी खुबे शोधायचे आहेत. खुबे शोधून कोईन लावायचे आहे. आई इकडे खुबे शोधत आहेत. हे बघा, खुबे लागतील. खुबे, भाटुरल्या वगैरे असे काहीतरी आपल्याला शोधायचं आहे. हो, तर हे बघा इकडे आपल्याला खुबे मिळाले. हे बघा इकडे पण आहे. हो, तर इकडे आई शोधतायत, आपण ह्या साईडला शोधतोय. बघूया आपल्याला किती मिळतात खुबे. खुबे थोडेफार आपल्याला पाहिजे. हे बघा, हा बघा इथे पण मिळाला आपल्याला खुबा. बघा ते बघा आईने सागाचा टोक्या केलेला आहे. बघा इकडे भाटुरले आणि खुबे. आपल्याला बारीक छोट्या छोट्या खेकड्या पण भेटल्या तरी पण चालतात, कारण माशांसाठी खाना, ते खाना टाकल्याच्या नंतर मासे येतात. हा बघा ही वसाड शेती आहे पूर्ण, आणि वसाड शेतीमध्ये पाणी बघा. इकडे कोण आता शेती नाही करत. बघू शकता आपल्याला एवढे खुबे मिळाले. हे बघा मस्त भेटले खुबे. हे आपल्याला आता कोयनीमध्ये टाकायचे आहेत बारीक करून. मस्त भेटले. इकडे बघा विहिरीला पाणी बघा किती आहे. तर तिकडे बघा आई दगड आणायला गेल्यात. आपल्याला खुबे बारीक करून घ्यायचे आहेत. तर इकडे बघा आपल्याला खुबे बारीक करून घ्यायचे आहे. तर इकडे आई खुबे बारीक करून घेत आहेत आपल्याला कोयनीमध्ये टाकायला. तर इकडे आईने कोईन घेतलेली आहे आणि हे बघा बॉटल अर्धी कापून तिला बारीक बारीक छिद्र पाडलेले आहेत. चला, एक तर आपली कोईन तयार झालेली आहे, तर आता ती आपल्याला लावायची आहे. तर इकडे बघा आईने पहिली आपली कोईन लावलेली आहे. हे बघा इकडे आपली एक कोईन लावून झालेली आहे. तर इकडे आई दुसरी कोईन तयार करत आहे. बघा आपण 3-4 कोईन घेऊन आलेले आहेत. ते आता आपण पटापट लावून घेऊया. आपण आहेत ना ह्या वर्षी पहिल्यांदाच कोईन लावत आहे. अजून कोणी गावामध्ये लावलेली नाही. आपण ट्राय करायला आलेत की ह्या वर्षी ह्या टायमाला मासे भेटतात काय, आपण बघूया. कारण गावामध्ये अजून कुणी म्हणजे कोणच नाही आलेलं आहे गावामधली माणसं. तर पहिल्यांदा आपणच आलेलं आहे कोयनीला. खाणं आहे ना भरपूर टाकावं लागतं. खाण्याच्या वासाने येतात मासे. मासे तर होलेले झालेत भरपूर. अजून कोईन कुणी लावलेली नाही, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही आता मासे भेटतील काय. पण आपण ट्राय तर करू, बघूया. हे बघा इकडे छोटी पण कोईन केलेली आहे. आता जर आपल्याला मासे मिळाले ना तर पुढच्या वेळेला भरपूर साऱ्या कोईन तयार करू. हे आम्ही ट्राय करण्यासाठी 2-3 कोईनच घेऊन आलेले आहे. तर चला आपण ह्या पण 3 कोईन लावायला जाऊया. तर तिकडे आई 2 लावत आहे कोईन. आपण पहिली कोईन इथे लावलेली आहे, आता तिकडे आई घेऊन जात आहे. तर हे बघा ह्या ठिकाणी आई कोईन लावत आहे, छोटीवाली आपली. त्याच्यावरती वजन ठेवायला लागतं जेणेकरून वाहून नको जायला. त्यासाठी दगडी लावत आहेत साईडने आहेत त्याच्यावरती. तर तुम्ही बघू शकता आपल्या 2 कोईन तर लावून झालेल्या आहेत. आता तिसरी कोईन लावूया आपण. तर आपल्याला तिसरी कोईन ह्या ठिकाणी लावायची आहे. हे बघा इकडे आई तिसरी कोईन लावत आहे, त्याच्यावरती दगडी बघा ठेवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला दगडी लावायच्या आहेत, 2 साईडला एक वरती, जेणेकरून वाहून जाणार नाही. तर तिकडे बघू शकता त्या साईडला मासे पण यायची सुरुवात झाली आपल्या कोईनजवळ. ते बघा छोटे छोटे मासे पण यायची सुरुवात झाली.
तर इकडे बघू शकता आई चौथी कोईन लावत आहे इकडे ह्या साईडला. आपल्या 4 कोईन आणलेल्या आहेत, तर 4ही कोईन लावून झालेले आहे. आणि मासे तर नदीला भरपूर दिसत आहेत, येतात ना. आई बोलत आहेत की मासे येत आहेत. तर आता आपण किती मिनिटांनी उचलणार आहात? आपल्याला 10-15 मिनटं थांबावं लागेल. 10-15 मिनिटांनी आपण कोईन उचलून घेणार आहे. ती बघा विहिरीच्या पायरीवरती बेडकं बघा 2. त्या हुमराला फुलं बघा आली. तर इकडे बघा आईना मिळाला हेलवंड. तर आई हेलवंड काढतायत आणि आपण काय हेलवंड काढायला काही कोयती वगैरे काहीच नाही आणलेलं आहे, त्यामुळे आई काठीचा वापर करतायत. त्या बघा तिकडे हेलवंड काढण्यासाठी काठीचा वापर करतायत. त्या झाडाच्या बुंदात गेलाय ना त्याचा. हे बघा हेलवंड एकदम आतमध्ये गेलेलं आहे त्या हुमराच्या बुंदात. तर इकडे बघा आईने हेलवंड काढला. हा बघा केवढा मोठा आहे, मोठ्या साईजचा. तर तिकडे बघू शकता आई बघा हेलवंड धुवून घेत आहे. माती भरपूर असते. मस्त साईजचा भेटला हेलवंड. साल काढायची वरची. तर ऊन बघा किती लागतोय. सकाळपासून पाऊस भरपूर होता, असं वाटलं पूर्ण दिवसभर पाऊसच लागेल, पण आता एवढा ऊन टाकलेला आहे ना, भरपूरच ऊन पडलाय. तर इकडे हा आईना हेलवंड भेटलेला, आईने सोलून वगैरे दिलेला आहे. मस्त एकदम. ह्याच्याने ना अन्न पचन होतो आणि जंगलामध्ये अशी कंदमुले वगैरे खायला मिळतात. इकडे बघू शकता आई कोईन आपली उचलत आहे. बघूया मासे आलेत काय. ते बघा 2-3च आलेत. दाखवा. त्याच्यामध्ये 2-3च आलेत मासे. खवले आहेत ना, मुरे 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 मासे आलेत, 2-3 आलेत. तर हे बघा डबा पण घरातून आणलेला मासे ठेवण्यासाठी. ती बघा दगड होती, त्याच्यामुळे आतमध्ये नाही गेले मासे. नाही तर गेले असते मासे. तर इकडे बघू शकता आपल्याला 2च मासे मिळालेत. हे बघा मुरे मासे 2 मिळाले पहिल्या कोयनीमध्ये. पुन्हा एकदा आई कोईन लावत आहे तिकडे त्या साईडला. आपण थोडासा पाणी घेऊया या डब्यामध्ये. हे बघा ह्याच्यामध्ये थोडा पाणी घेतला जेणेकरून मासे जिवंत राहतील. तर इकडे बघा आपली दुसरी कोईन उचलत आहे. उचला. तर इकडे बघा आलेत 2-3 मासे आलेत. हे बघा 2-3 मासे आलेत त्याच्यामध्ये पण. तिकडे बघा आई मासे बघतायत. तर इकडचा लोकेशन बघू शकता तुम्ही. हे बघा तर इकडे बघा आईने तिसरी कोईन उचलली. बारीक बारीक आलेत मासे. इकडे बघू शकता कोयनीला मासे येतात. हा बघा हे बघा कसली साईज आहे, मस्तच एकदम. तर कोयनीला मासे मिळतात, पण आम्ही आल्या चुकीच्या टायमाला. हा उन्हाचा टाईम आहे बघा. सकाळपासून भरपूर पाऊस लागत होता, त्याच्यामुळे एकदम कालोख कालोख वातावरण वाटत होता. आणि आता एवढा ऊन पडलाय ना, भरपूर ऊन पडलाय.
त्याच्यामुळे मासे आपल्याला जास्त प्रमाणात मिळत नाही, नाहीतर कोयनीला मासे येतात. आपण पुन्हा कधीतरी व्हिडिओ बनवू, त्या टायमाला आपण संध्याकाळच्या वेळेला येऊ. म्हणजे 4-5च्या टायमाला आलात ना तर भरपूर सारे मासे घेऊन जाऊ शकता. नाही आता ऊन आहे त्याच्यामुळे मासे कोयनीमध्ये येत नाही. तर इकडे बघू शकता आई कोयीन उचलून घेऊन आल्या. ते बघा तिकडे दुसरी पण लावलेली कोयीन, ती पण उचलत आहे. हे बघा आले. 4-5 आले त्याच्यामध्ये मासे. ते बघा त्याच्यामध्ये 4-5 आले बघा. छोट्या कोयीनमध्ये 2-3च आलेत, ते आताच लावलेली. आणि हे मासे पकडायचे असले ना की संध्याकाळच्या वेळेला नाही तर सकाळच्या वेळेला यायचं, तेव्हा मासे मिळतील. इकडे बघू शकता, इकडे पण आई उचलत आहेत कोयीन. हा त्याच्यामध्ये पण आलेत. हे बघा एक मोठा साईजचा आला आहे मासा. 7-8 आलेत मासे. त्या बघा खवल्या, छोट्या साईजचा खवल्या मिळाला. हे बघा बिग साईजचा आहेत, अजून आहेत, जाम आहेत. ते बघा किती सारे आले ह्या कोयीनमध्ये मासे. ते बघा आहेत अजून. हे बघा मग बघू आपण बघूया ह्या कोयीनमध्ये किती आलेत मासे. एकच आला काय. बघा इकडे पुन्हा आईने खुबे घेतलेले आहेत त्यांच्यासाठी खाना, आणि पुन्हा आपण लावणार आहेत. थोड्या वेळाने आपण भरपूर वेळाने उचलणार आहेत. असं हलवून घ्यायचं खाना त्यांचा मिक्स होण्यासाठी. तर इकडे बघू शकता, इकडे पण 2 कोयीन लावतात आई. ती बघा इथे एक लावलेली आहे आणि एक दुसरी त्या मोठ्या दगडी जवळ लावा. त्या तर इकडे एक कोयीन लावलेली आहे आपली. तर आपल्याला एक तो बघा तिकडे राजा पण आला. राजा पण आला बघा इकडे, राजा पण आला. राजा पण आम्हाला शोधत आला आणि भरपूर वेळ झाला, 1-1.5 तास झाला. आणि आता आपण कोयीन उचलणार आहे. इकडे बघा आईने एक छोटीवाली कोयीन उचललं. 4-5 आले. आपण बहुतेक 1 तास तरी, कमीत कमी ते 1 तास तरी ठेवली आपण कोयीन लावू. ते बघा तिकडे पण दुसरी लावलेली आहे. कारण ऊन भरपूर होता दुपारी, त्याच्यामुळे भेटलं नाही. आता बहुतेक 4 वाजले असतील. 4 वाजले तरी पण ऊन बघा किती आहे. नाही आले ते बघा त्या कोयीनमध्ये नाही आले. टी शर्ट घातलेला की मच्छर चावत होते म्हणून, तर आता काढून ठेवला. गरमी पण भरपूर व्हायला लागली. तर बघा तिकडे आई उचलत आहे.
एक आपली तिकडे, एक आपली त्या साईडला लावलेली आहे कोळी. ते बघा तिकडे आई गेल्यात. त्याच्यामध्ये आलेत. खवले आलेत, उड्या मारतायत. ते बघा त्या बॉटम मध्ये आलेत. इकडे राजा आला आपल्याला शोधत शोधत. वासाने आला असेल. कुत्र्यांना कसा वास असतो ना. तर इकडे बघा या कोळींमध्ये बघा मासे. खवले आहेत, खवले. ह्या मस्त कोळींला भेटले मासे ना. चला तर फायनली आपल्याला एवढे मासे मिळाले. हे बघा मस्त बऱ्यापैकी मिळाले आपल्याला. आपण प्रयत्न करायला आलेले, म्हणजे नुकतेच फर्स्ट टाइम आलेला ह्या वर्षी आपण की कोयनीला मासे येतात काय ट्राय करायला आलेलं. पण मस्त भेटले कोयनीला. आणि आज ऊन भरपूर होता त्याच्यामुळे एवढे काही मिळाले नाही, कारण संध्याकाळची वेळ असते. 4-5च्या टायमाला यायला लागतं. पण मस्त भेटले मासे. इकडे बघा आई बॉटल आपल्या धुवून घेतात. आपल्या ज्या कोयनी आहेत त्या धुवून घेतात, कारण त्याच्यामध्ये खाना वगैरे आपण टाकलेला खुब्यांचा. हो. तर चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा बाय बाय.